नमस्कार मंडळी, बुकमाय वस्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आजचं लोकेशन तुमचं नेहमीचं आवडतं असं वाकड असणार आहे आणि आज मी तुम्हाला एका टाउनशिपमध्ये रेडी टू मूव 2 आणि 3 BHK फ्लॅट दाखवणार आहे। रेडी पोझिशन फ्लॅटला मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे आणि जर वेस्ट पुण्याचा विचार केला तर वाकड या भागाला पण प्रचंड डिमांड आहे। सो वाकडमध्ये जर तुम्ही रेडी पोझिशन 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल तर तुम्ही या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट केली पाहिजे। याच्या आधी पण आपण रेडी पोझिशन प्रोजेक्टचा एक व्हिडिओ बनवला होता। स्टँडअलोन बिल्डिंग असल्यामुळे अनेक लोकांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की थोड्याशा मोठ्या टाउनशिपमध्ये आम्हाला प्रोजेक्ट दाखवा, ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या थोड्या जास्त पाहिजे। आता ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बघू शकता मी ॲम्युनिटी स्पेसमध्ये उभा आहे। 30पेक्षा जास्त ॲम्युनिटीज इथं बनवून तयार आहे। या सर्व ॲम्युनिटीज इथं पोडियमवर बनवलेले आहेत। सो आपण ॲक्च्युअल जो फ्लॅट आहे 2 आणि 3 BHKचे जे की शेवटचा जो टॉवर आहे जी टॉवर त्याच्यामध्ये तर ते जाऊन बघणार आहोत। त्या व्यतिरिक्त ह्या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो सुद्धा समजून घेणार आहोत। तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा जेणेकरून हा जो प्रोजेक्ट आहे अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ। या प्रोजेक्टचा पूर्ण लेआउट बघून घेऊया कसा आहे। टोटल 6.5 एकरचं हे लँड पार्सल आहे आणि जसं मी सांगितलं अतिशय मोक्याच्या ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे। वॉकिंग डिस्टन्सवर भूमकर चौक आहे। इथून 7 टॉवरचं नियोजन इथं करण्यात आलेलं होतं आणि 7ही टॉवर बनून तयार आहे आणि असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की सगळे लोक राहायला आलेले आहेत। फक्त हा जो शेवटचा टॉवर आहे जी टॉवर जो इथं तुम्हाला दिसत नाही आहे, जो फ्युचर डेव्हलपमेंट म्हणून दिसतोय त्याच्यामध्ये आता फ्लॅट शिल्लक आहे आणि तिथलाच ॲक्च्युअल 2 आणि 3 BHK जाऊन आपण बघणार पण आहोत। आता जर तुम्ही इथं फ्लॅट बुक केला तर तो जी टॉवरमध्येच तुम्हाला घेता येणार आहे। टोटल ग्राउंड म्हणजे हा जो खालचा फ्लोअर दिसतोय ग्राउंड प्लस पोडियम ह्या 2 फ्लोअरला पार्किंगचं नियोजन करण्यात आलं होतं आणि ॲम्युनिटीजचं नियोजन करण्यात आलं होतं आणि वरच्या साईडला ह्या जेवढ्या बिल्डिंग तुम्हाला दिसतात ह्या 15-15 मजल्याच्या बिल्डिंग इथे आहेत। प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट आहेत, 3 लिफ्ट आहेत, 2 स्टेअरकेस असणार आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं आता आपण जी टॉवरमध्ये जाऊया आणि ॲक्च्युअल 2 आणि 3 BHK फ्लॅट आतून कसा दिसतो तो व्यवस्थित बघून घेऊया। तुम्ही फक्त या व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून हा जो फ्लॅट आहे हा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला अजून डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, आता आपण ॲक्च्युअल फ्लॅट बघणार आहोत। इथे लिफ्ट आहे, इथे फायर एक्झिट जो असतो स्टेअरकेस तो आहे, त्याच्या व्यतिरिक्त या साईडला पण लिफ्ट आहे। टोटल 3 लिफ्ट आहेत, 2 सर्व्हिस लिफ्ट आहे, एक पॅसेंजर लिफ्ट आहे आणि एका फ्लोअरला जसं मी सांगितलं की 8 फ्लॅट आहे। सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे ह्या प्रोजेक्टचं लोकेशन। भूमकर चौकाजवळ हा प्रोजेक्ट आहे। वॉकिंग डिस्टन्सवर भूमकर चौक आहे आणि तिथून पुढे एक 5 मिनिटाच्या अंतरावर तुमचा भुजबळ चौक आहे, ज्या चौकात मेट्रो स्टेशन पण आहे। त्याच्या व्यतिरिक्त फिनिक्स मॉल असेल किंवा मागे इओन IT पार्क असेल किंवा मग जे हिंजवडीचं चौक आहे जिथे मेट्रो स्टेशन आहे तो असेल, हे सगळं तुम्हाला 5-10 मिनिटाच्या रेडियसमध्ये इथे बघायला भेटेल आणि त्यामुळे इथले जे फ्लॅट आहेत ते मॅक्सिमम सोल्ड आउट झालेले आहेत। 6 फील्ड जे टॉवर आहे त्याच्यामध्ये तो लोक राहायला पण आलेले आहेत आणि हा जी टॉवर आहे ज्याच्यामध्ये 50% इन्व्हेंटरी अजून पण अवेलेबल आहे। आता 2 फ्लॅटमधलं डिस्टन्स बघा। आता तिथं समोर जो फ्लॅट दिसतो ना तुम्हाला तो 3 BHK आहे आणि आत्ता आपण इथं समोरचा 2 BHK बघणार आहोत। तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 2 फ्लॅटमध्ये बघा केवढं मोठं डिस्टन्स तुम्हाला बघायला भेटेल। प्रायव्हसी जी आहे ती प्रॉपर इथं मेंटेन करण्यात आलेली आहे। तो आता आपण 2 BHK बघूया। नेहमीसारखं लॅमिनेटेड वुडन डोअर तुम्हाला इथं बघायला भेटतील। डिजिटल डोअर लॉक आहे। नेहमी सांगतो मी तुम्हाला की हे 4 प्रकारे ऑपरेट होतं। फिंगरप्रिंट आहेत, तुम्ही पिन टाकू शकता इथे, त्याच्या व्यतिरिक्त चावी पण आहे आणि एक जसं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असतं तसं एक कार्ड पण असतं ज्या कार्डने सुद्धा हे ओपन होऊ शकतं। आता हे तुम्ही लिव्हिंग बघू शकता। इथे लिव्हिंग प्लस डायनिंग जो आहे तो 16.1 × 11.6चा असणार आहे। म्हणजे जी रुंदी जी आहे ती 11.5 फूट आहे आणि याची जी लांबी आहे ती 16.1 इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि हा जो फ्लॅट तुम्ही बघताय हा ॲक्च्युअल फ्लॅट आहे। त्याच्या व्यतिरिक्त इथं तुम्ही कवर्ड बाल्कनी बघू शकता जी साईज ऑलमोस्ट अशी जर लांबी बघितली तर 15 फुटाच्या आसपास आहे आणि अशी जर रुंदी बघितली तर 6-6.5 फुटाच्या आसपास आहे आणि इथून तुम्हाला व्ह्यू बघा असा मिळतो। तो मेन रोड आहे जो भूमकर चौकाकडे जातो आणि ही एक दुसरी सोसायटी आहे। आता वेस्ट पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जिथे बघाल तिथे तुम्हाला अशा उंच उंच बिल्डिंग ज्या आहेत त्या बघायला भेटतील। त्यामुळे वेस्ट पुण्याचं जे लुक आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला भेटतं आणि जर इतर पुण्याचा विचार केला तर ईस्टमध्ये सुद्धा तुम्हाला अशा उंच उंच बिल्डिंग ज्या आहेत त्या बघायला भेटतात। त्यानंतर हे एल शेप किचन तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे। किचनची जी साईज आहे ती 8.6 × 7.10 इथे असणारे असं एल शेप प्लॅटफॉर्म आहे। इथे तुम्ही जे फ्रीज असतं त्याचं प्लॅनिंग करू शकता।
त्या साईडला तुम्हाला इथे ड्राय बाल्कनी देण्यात आली, जी साईज 3.5 इंटू 7.10 इथे असणार आहे. ही कॉन्सेप्ट मला वैयक्तिक खूप आवडते की जी कवर्ड बाल्कनी जर आत घेतलेली असेल ती स्वच्छ तर राहतेच, पण जी एरिया आहे किचनचा तो पण भला मोठा होऊन जातो आणि सामान ठेवायला अजून तुम्हाला जागा जी आहे ती जास्तीत जास्त मिळते. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक बेडरूम दिलेलं आहे, ह्याला तुम्ही किड्स बेडरूम म्हणून यूज करू शकता, चिल्ड्रन बेडरूम. त्याची साईज जी आहे ती 11.2 इंटू 10 इथे असणार आहे. साधारणतः 112 स्क्वेअर फूटचं हे चिल्ड्रन बेडरूम आहे. आणि व्हेंटिलेशन तुम्ही उजेड बघा किती प्रॉपर येतो, व्हेंटिलेशन पण बघू शकता. आता ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगची एक खासियत काय असते की जी लाईट आहे किंवा हवा आहे ती प्रॉपर येत असते, कारण प्लॅनिंग खूप सुंदर असतं. आता या बिल्डिंगच्या समोर तुम्ही साईड मार्जिन बघा किती सोडण्यात आलेलं आहे. एंट्री आहे बिल्डिंगमध्ये येण्याची एंट्री आहे आणि हा पोडियम फ्लोअर आहे आणि ती मेन एंट्री आहे त्या साईडला, तिथं बघा कमान आहे प्रोजेक्टची. सो मोठ्या प्रोजेक्टची हीच खासियत असते की इथं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नियोजन पद्धतीने करण्यात आलेल्या असतात. सो या साईडला तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आले, CP सॅनिटरी फिटिंग जॅगवर कंपनीचे असणार आहे. ग्लास पार्टेशन पण तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. आणि हे जे बाजूला आहे हे आहे मास्टर बेडरूम, ज्याची साईज 11 इंटू 11.2 तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. याला इथे अटॅच टॉयलेट बाथरूम तर आहे, पण त्याच्या आधी तुम्ही बाल्कनी बघून घ्या. याला मास्टर बेडरूमला पण अजून एक इथे तुम्हाला बाल्कनी देण्यात आली आणि याची साईज जी आहे ती पण प्रॉपर असणार आहे. तर अशी इथे बाल्कनी तुम्हाला देण्यात आली. इथे पण तुम्ही साईड मार्जिन बाजूला बघू शकता की ती प्रॉपर सोडण्यात आलेलं आहे. आणि हे आहे तुमचं अटॅच टॉयलेट बाथरूम मास्टरचं. याला असं फॉल सिलिंग पण तुम्हाला बिल्डरच्या वतीने देण्यात आलेलं आहे. मंडळी हा होता 2 BHK फ्लॅट, ज्याचा कार्पेट 756 स्क्वेअर फूट आहे आणि याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 1,04,00,000 रुपये जाते. सर्व खर्चासहित मी तुम्हाला पॅकेज कॉस्ट सांगतो आहे. ताबा जो आहे तो ताबडतोब आहे, लगेच तुम्ही राहायला येऊ शकता. बँक लोन वगैरे पण फटाफट होऊन जाईल. हा 2 BHK तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून फटाफट साईड विजिटचा प्लॅन करा, कारण रेडी पोझिशन बिल्डिंग असल्यामुळे पटकन विक्री होण्याचे चान्सेस आहे, कारण लोक रेडी पोझिशन फ्लॅट घेणं पसंत करतात. सो आता ह्याच्या समोरचा जो फ्लॅट आहे 3 BHK तो पण आपण बघून घेऊया. सो मंडळी आता मी 3 BHKमध्ये आलेलो आहे. जसं मी मागे सांगितलं, लॅमिनेटेड वुडन डोअर असतील किंवा डिजिटल डोअर लॉक असेल, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला VDP सिस्टीम जी असते, व्हिडिओ डोअर फोन सिस्टीम, तीसुद्धा हिक्विजनची इथे तुम्हाला देण्यात आलेले. स्विचेस L&T या कंपनीचे असणार आहेत आणि ह्या ज्या टाईल्स तुम्ही बघताय ह्या 2.5 बाय 5.5च्या टाईल्स आहेत. मोठ्या असल्यामुळे दिसायला खूप चांगल्या दिसतात. आता 3 BHKचा जो लिव्हिंग डायनिंग आहे तो L शेप इथे तुम्हाला देण्यात आला आहे. आता ही जी लिव्हिंग साईज आहे ही 11 इंटू 15.8 असणार आहे, म्हणजे जी रुंदी आहे ती 11 फूट आहे आणि जी लांबी आहे ती 15.8 आहे. आणि त्या साईडला डायनिंग स्पेस तुम्हाला वेगळा देण्यात आली आहे, ज्याची साईज 6.3 इंटू 7.10 असणार आहे. त्याच्यानंतर समोरच्या साईडला तुम्ही किचन बघू शकता, L शेप किचन देण्यात आले, ज्याची साईज 7.9 इंटू 9.1 असणार आहे. आणि हा 3 BHK आहे, याचा कार्पेट 938 स्क्वेअर फूट आहे. ही ड्राय बाल्कनी आहे, 3.5 इंटू 7.10 अशी याची साईज आहे. इथं तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी नळ वगैरे पण प्रॉपर देण्यात आलेले, म्हणजे पॉईंट्स देण्यात आले आहेत. ह्या साईडला पण एक्स्ट्रा पॉईंट्स तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर ROचा पॉईंट तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता. 2 नळाचे कनेक्शन आहेत, 3 ट्रॅक विंडो असेल, सेफ्टी ग्रिल असेल, सगळ्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. स्विचेस प्रॉपर देण्यात आलेले आहेत. बऱ्याचदा स्विचेस कमी दिल्यामुळे सुद्धा नंतर स्विचेस करण्याचा मेंटेनन्सचा खर्च येतो. लिव्हिंगला इथं तुम्हाला कवर्ड बाल्कनी जी आहे ती तुम्हाला देण्यात आली आहे आणि तिथून तुम्हाला पूर्ण ॲम्युनिटीचा जो व्ह्यू आहे तो पुढं मिळतो. हे सर्व ॲम्युनिटीज आहेत. बाल्कनीची साईज जी आहे ती 10 इंटू 3.11 असणार आहे, म्हणजे जी रुंदी आहे ती 3.11 आहे आणि जी लांबी आहे ती 10 फूट आहे. आणि ही जी बाल्कनी आहे ही इथं चिल्ड्रन बेडरूमला पण अटॅच करण्यात आलेली आहे. म्हणजे ही जी बाल्कनी आहे इथून ह्याची साईज आहे 10.6 इंटू 2.11, म्हणजे ही रुंदी 2.11 आहे आणि ही 10.6 वेगळी आहे आणि प्लस ही 10 परत वेगळी आहे. इथून तुम्हाला चिल्ड्रन बेडरूममध्ये जाता येणार आहेत. हे समोरचं जे आहे चिल्ड्रन बेडरूम आहे, बटरफ्लाय लेआउट आहे, म्हणजे 1 बेडरूम या साईडला, 2 बेडरूम त्या साईडला. चिल्ड्रन बेडरूम जे आहे ते 10 बाय 11चं इथे असणार आहे आणि चिल्ड्रन बेडरूमला पण तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम इथं देण्यात आले, ज्याची साईज 7.5 इंटू 4.5 असणारे. CP सॅनिटरी फिटिंग जॅगवरचे असणार आहेत. फॉल सिलिंग आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ग्लास पार्टेशन पण इथे देण्यात आलेले आहेत. 2 बेडरूम जे आहेत ते ह्या साईडला इथे देण्यात आलेले आहेत, ते पण आता आपण बघून घेऊया. त्याच्यातलं हे गेस्ट बेडरूम तुम्ही बघा, 10 इंटू 10
10 बाय 10चं गेस्ट बेडरूम आहे. आता जनरली याला आता आपण किड्स बेडरूम म्हणतो इतर जागी, कारण ज्या बेडरूमला टॉयलेट बाथरूम नसतं ते आपण किड्स बेडरूम किंवा चिल्ड्रन बेडरूम म्हणून यूज करतात. तर ह्यांनी याला गेस्ट बेडरूम म्हणलेलं आहे. तुम्ही याला चिल्ड्रन बेडरूम म्हणून पण इथे यूज करू शकता. फक्त एक गोष्ट मला खूप चांगली वाटली इथे, की तुम्हाला जो व्ह्यू आहे, म्हणजे जे फ्लॅट आहेत 3 BHK, इथून तुम्हाला सर्व असा ॲम्युनिटीज व्ह्यू मिळतो, जिथून तुम्हाला क्लब हाऊस दिसतं आहे, मंदिर दिसतं आहे, जिम आहे, हे बास्केटबॉल व्हॉलीबॉल कोर्ट आहेत, पूर्ण प्लांटेशन केलं आहे. तर तो हा जो व्ह्यू आहे तो खूप छान वाटतो इथून. त्याच्या व्यतिरिक्त हे बाथरूम तुम्हाला देण्यात आले, ह्याला कॉमन टॉयलेट बाथरूम म्हणू शकता. 7.5 × 4.5चं इथे असणार आहे. आणि हे आहे तुमचं मास्टर बेडरूम. आणि 2 BHK प्रमाणे हे मास्टर बेडरूमला तुम्हाला बाल्कनी पण देण्यात आली. हे जे मास्टर बेडरूम आहे त्याची साईज 11 × 12.2 असणार आहे. आणि याला कवर्ड बाल्कनी देण्यात आली, ज्याची साईज 11 × 2.11 असणार आहे. म्हणजे 2 बेडरूमला तुम्हाला इथं बाल्कन्या देण्यात आलेल्या आहेत आणि लिव्हिंगला पण कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे. आणि ह्याला इथे अटॅच टॉयलेट बाथरूम पण देण्यात आले, ज्याची साईज 7.5 × 4.5 असणार आहे. 3 वॉशरूम आहेत पूर्ण फ्लॅटमध्ये. 3 BHK फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 938 स्क्वेअर फूट आहे. आणि याची पॅकेज कॉस्ट 1,31,00,000 रुपये जाते. सो मंडळी, ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे कुठलेही प्रश्न असेल तर स्क्रीनवरील नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा. आणि वेस्ट पुण्यामध्ये खास करून वाकड या भागात आमचं खूप चांगलं काम आहे. तुम्ही हा प्रोजेक्टला तर व्हिजिट कराच, पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला अजून काही प्रोजेक्ट बघायचे असतील तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा. आमची टीम या भागात खूप ॲग्रेसिव्ह काम करते. तुम्हाला जोपर्यंत फ्लॅट आवडत नाही तोपर्यंत आमची जी टीम आहे ती तुम्हाला इथले प्रोजेक्ट दाखवेल. ह्या भागातले अनेक प्रोजेक्ट आम्ही याच्या आधी पण शूट केलेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकतो. तुम्ही वाकड या भागामध्ये फ्लॅट घेण्यासाठी इच्छुक असाल तर त्या लिंकवर क्लिक करून ह्या भागातले अजून पण प्रोजेक्ट तुम्ही निश्चित बघून घ्या. मला विचाराल तर वेस्ट पुण्यामध्ये वाकड एवढं सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट झालेली आहे आणि त्याच्यामुळं वाकड या भागामध्ये घरांना मोठ्या प्रमाणात मागणी पण आहे. या साईडनी ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे चालू होतं आणि ह्या साईडनी तुम्ही बघाल तर हिंजवडी आहे, त्याच्यानंतर बानेर, बालेवाडी, पाषाण हा भाग चालू होतो आणि बरोबर सेंटरला वाकड येतं. आणि हा फिनिक्स मॉल जो वाकडमध्ये झाला आहे तेव्हापासून तो वाकडमध्ये घराला अजून चांगली मागणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त पुणे-बेंगलोर हायवे पण वाकडमधून जातो, त्यामुळे वाकडला लोक खूप पसंत करतात. सो तुम्ही वाकडमध्ये कुठेही फ्लॅट शोधत असाल तर नक्की आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला 1 to 1 सोल्युशन देऊ. आणि मी नेहमी सांगतो व्हिडिओमध्ये, आम्ही कधी कुठले चार्ज पण करत नाही. सो तुम्ही निसंकोचपणे आम्हाला संपर्क करू शकता. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा, सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.